विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 हे सन 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून ते प्रियकर प्रेयसी आहे। आरोपी क्रमांक 2 वर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता। या प्रकरणात त्याला 22 डिसेंबर 2023 रोजी अटक झाली होती। नंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून त्याला जामीन मिळाला। मात्र या जामिनाविरोधात फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। त्यानंतर 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत आरोपी क्रमांक 2 चा जामीन अर्ज रद्द केला। दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी, साक्षीदार आणि त्याच्या नातेवाईकांवर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी क्रमांक 2 ला त्याचा फायदा होईल या हेतूने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने कट रचला। त्यानुसार 18 मार्च रोजी रात्री 8:30च्या सुमारास संबंधित महिलेने डायल 112 वर फोन करून तिच्यावर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ या घटनेची सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसेच महिलेची मैत्रीण आणि बहीण यांच्याकडून माहिती घेतली। अखेरीस महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही घटना घडली नसून ती खोटी असल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खोटी माहिती देणे आणि कट रचणे या आरोपांखाली महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।